गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणा समोर नाचेल? तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आता कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि कुणाला अख्खा खंबा मारला तरी किक बसत नाही. काय त्याला काय करायचं? हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो. नको दाबूच, फाळूच. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसले, माग बायको बसली, काय ते दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. तेही तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायची. आईला म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना, एवढे केस चालले. काय चाललंय काय आज? तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं कामं करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली आली. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानलं. कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये याला त्या रामदेव बाबांनी सांगितलं असं असं कर, आणि असं असं केलं सगळी केस यायचं तर बाजूलाच काय करत आहे. बुवा लोकांचं काही ऐकू नका. कमळाबाई क्या कमळाबाई सांगतो राव. घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणाल लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतार वयात? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मत. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. अरे काय, मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवारीच्या. आप पान खाते हैं क्या? कुछ तो खाते. ऐसा कैसा इतना दांत करते लोग, ऐसा कैसे हमें बेवकूफ समझते हैं क्या? थांबरे बाबा दादा पादा त्याच्यामध्ये बघा, अजित पवार घसरले. अजित पवार घसरणार नाही. एकदाच घसरला होता तेव्हापासून कानाला घाला. दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आपल्या अरे बाबा, केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विसरले, तुमच्या नाही. आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला.
रूम कशा बदलल्या, कुठल्या रूम मध्ये शिरला आणि कुठल्या रूम मधनं बाहेर निघाला. अरे ऐका ना, ती यायला फारच याला माहिती आहे. ये भाषण कर मग मी सगळे याला हे ना, तुमच्या लोकांना ऐकायची सवयच नाही. बारामतीमध्ये मी भाषण संपेपर्यंत आवाज काढत नाही कुणी. आपल्याला नाही चालत. पण इथं नवीन आहे, उगीच रोहितला त्रास होऊ नये म्हणून ऐकतोय तुमचं. माझा हिसका अजून दाखवला नाही. त्यामध्ये मित्रांनो आम्हाला कळतं ना, आम्ही काय असंच उठून वरनं पडलो ना आमदार नाही झालो. आम्ही 7-7 वेळेला लाख 1.5 लाख मतांनी निवडून येतोय. आणि तिथं तुम्ही निवडून दिलेले आमदार एक लँड क्रुझर फिरवायचे 99. एकदा सहज एक जण माझ्या बरोबर गाडीत बसला होता. ते म्हणलं, दादा गाडीचा कुठलाही नंबर असला तर आपण शोधून काढू शकतो त्यामध्ये जाऊन की बाबा ती गाडी कुणाची आहे. म्हटलं बघ बरं ही 99 कुणाची. त्यानं टुक 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 केलं. आता बघा, ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर 2 अपत्यावर थांबतायत, तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलाय. पहिली डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला, आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळं झालं तर आईबापाचा दोष नाही, मग 3 झाली. मग मी कॅबिनेटमध्ये मांडलं की सेकंड डिलिव्हरी असा शब्द घाला, जर तिळं झालं तर त्याचा कुणाचा दोष नाही. त्याच्यामुळे पहिलं आणि तिळं 4, पण ती सेकंड डिलिव्हरी आहे. आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथंच थांबायचं. पहिलं तिळं झालं तरी तिथंच थांबायचं. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता होतं. आज तर बाबा लय खुश झालाय, नातवंड झालंय. पेढे काही आणले नाही, नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला. अरे पेढा दे. 3 वर्ष होत आली. मला वाटलं की आज माझं स्वागत करतोय तिच्या 4 मुलं घेऊन आला निवडून. तेव्हा का समोर आहे कुठं हरवली राव, दादाच्या सभेत त्याची हरवल. अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या भावात झाली प्रचंड मोठी उलथापालथ. ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता जे लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर. आत्ताच काही मिनिटांपूर्वीच निर्मला सीतारामन, देशाच्या अर्थमंत्री, यांनी अर्थसंकल्प सादर केलाय आणि त्यामुळे सोन्याच्या भावात जी घट झालीये, जी घसरण झाली